तर चला मैत्रिणींनो, हाय, कशा आहेत सर्वजणी? मजेत ना? आणि मजेतच राहायचं. मी करायली आता मिसळपाव. तर चला, मी अलका मोमेंट चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्व माझ्या ताईंना, दादांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओची सुरुवात झाली आज 1 वाजता, कारण सकाळचं काही शेअर केलं नाही. कारण आज सकाळी केलं ते इडली सांबर केलं, तर म्हटलं रोज रोज त्याची इडली सांबर किंवा पोहे हे शेअर करण्यापेक्षा काहीतरी वेगळं शेअर करावं. त्याच्यामुळे मी आता हे मिसळपाव करायली. तर त्याच्यासाठी काय काय घेतले दाखवते तुम्हाला. हे कांदा आणि कोथिंबीर मिक्सरमधून काढून घेतली, आणि हे टोमॅटो मिक्सरमधून काढून घेतला, आणि मैत्रिणींनो ही मटकी घातली होती, तर मटकीला पण 1 शिट्टी देऊन घेतली आहे. तर आपले मसाले घरचे सगळे जे काय आहे ते वापरून आपले मिसळपाव. जसं आता मिसळपाव का, तर रात्री वडापाव केला. त्या वडापावला आणलेले पाव सगळे काही संपले नाही, तर थोडेसे उरले. मग उरलेत म्हणल्याच्यानंतर पावभाजी तर नेहमीच करतो. असंही मी मटकी भिजू घातली होती सातळसाठी. तर लेकरं घरी आता संक्रांतीच्या सुट्ट्या अजून काही संपल्या नाहीत. तर म्हणलं मग चला आता पावभाजीपेक्षा पावभाजी मी नेहमीच होती, तर मिसळपाव. तर अनिशा योगाने मटकी बी भिजू घातलेली होती. तर म्हणलं करावं आता मिसळपाव. तर तेव्हा ते प्लॅन चालू आहे मैत्रिणीनं. दुपारच्या टाईममध्ये मिसळपाव या सगळ्याजणी खायला नक्की यायचं, आणि कशी झाली हे कमेंट करून नक्की सांगायचं. तुम्ही कशी करतात ते पण सांगायचं, विसरायचं नाही. तर चला करून घेते आता. तर हे आपल्या जिरे मोहऱ्या, म्हणजे मी जसं करते ना तशीच करायली मैत्रिणी. तुम्ही कशी करतात मला माहीत नाही. तुमची प्रत्येकाची पद्धत वेगळी असेल आणि चांगलीच असेल मला माहिती आहे. त्याच्यामुळे थोड्याशा मोहऱ्या तडकू देते. रात्री वडापाव केला मैत्रिणीने. हे का रात्री दाखविलं, पोळालेलं दिसलं नाही. हे का एवढं पोळाले, मला खूप त्रास व्हायला थंडीमुळं. कांदा आणि आपली मिक्सरमधून काढलेला कांदा आणि कोथिंबीरची पेस्ट, म्हणजे अर्धवट अशी, जास्त पेस्ट नाही करायची. थोडासा कांदा दिसेल असं ठेवायचं. आणि कांदा आणि टोमॅटो सोबत नका काढत जाऊ. कांदा अगोदर काढून थोडासा परतून घ्यायचा. आणि कुठल्याही भाजीला जर गिरवी करायलाच ना आपण, तर कांदा आणि टोमॅटो सोबत नाही टाकायचं मैत्रिणींना. कांदा थोडासा अगोदर परतून घ्यायचा, 2 मिनिट का होईना हे असा, आणि नंतर आपली टोमॅटोची पेस्ट टाकायची. हे टोमॅटो बी जास्त पेस्ट नाही केलं, असं अर्धवट कच्चं, म्हणजे अडद कच्चं. काय तुमच्याकडं काय म्हणतात माहीत नाही, आमच्याकडं तर मला अडद कच्चं असं, म्हणजे थोडंसं दिसणार पण मध्ये आणि पेस्ट पण ह्या टाईपचं जर असेल तर अशी जर असेल ना कुठल्याही भाजीला, गोबीच्या भाजीला, बटाट्याच्या भाजीला, अशी जर पेस्ट घातली ना, कच्ची बच्ची, सॉरी इकडची भाषा आहे ती, अर्धवट अडद कच्ची बरं का मैत्रिणींनो, समजून घ्या. बोलताना थोडंसं अडकले. त्याला चांगलं झाकून 10 मिनटं, 6-7 मिनटं चांगलं तेल सुटूस त्याला परत वाफू द्यायचं. तर थोडंसं वाफत आलं ना की अशी पेस्ट नंतरच घालायची. तर बघा कसं मस्त आता वाफलंय. हे याच्यामध्ये टाकणार आहे आता. हे आपले जे घर, हे 3 घरचं आहे, 1 बाहेरचा, असे हे मसाले. तर आता हे आपलं व्यवस्थित हा मसाला वाफलाय, तेल बी सोडलंय मसाल्यानं. ते थोडंसं असं मिक्सरच्या भांड्यातून आणि घालून घेते. तुम्हाला पातळ किंवा घट्ट जशी तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही बनवू शकतात मैत्रिणी. मला याच्यात अजून थोडंसं पाणी घालायचं आहे, पण आता सध्या काय करते, ह्या मटकीत पण पाणी आहे ना, त्याच्यामुळे अगोदर मटकी घालून घेते. मी मटकी सकाळीच थोडंसं मीठ टाकून कुकरला अशी 1 शिट्टी घेतली होती. कारण अशी जर मटकी किती भी केली का अशी शिजत नाही आहे. ह्याच्यामध्ये थोडीशी शिजली ना अशी, आता ह्याच्यात 10 मिनटं अजून शिजू द्यायची, म्हणजे एकदम व्यवस्थित होती अशी. तर बटर लावून असे हे पाव गरम करून घेले. आणि आपला डोशाचा तवा आहे मैत्रिणींनो, त्याच्यावरच ठेवलंय मी. ही आपली मस्त अशी तर्री आली भाजीला. हे पण भाजी तयार. तर कोण कसं करतंय मला कमेंट करून नक्की सांगा बरं. काही मिसळपाव माझी कशी झाली आहे, आणि खाल्ल्याच्या नंतर तुम्हाला पण शेअर करते. तुम्ही कशी करताची कमेंट करायची नक्की. तर मी बनवायले सूप. त्याच्यासाठी हे टमाटे, मी 5 टमाटे इथं कुकरला 1 शिट्टी घेतली.
तर ही शिट्टी घेतल्यानंतर ॲटोमॅटिक असे त्याचे साल्टे निघतात आणि एकदम मस्त असं सूप होतं आहे मैत्रिणींनो. चला ही एक प्रोसेस झाली. आता पुढची प्रोसेस त्यासाठी ही कोथिंबीर घेतली आहे आणि लेकरं करायचे पास्ता. त्या पास्त्यासाठी हे आपलं मिऱ्याचं पावडर आहे, काळ्या मिऱ्याचं. तर हे सूपला बी लागणार आहे, लेकरांना बी लागणार आहे. लेकरांनी ह्याच्यात ऑर्गॅनो हे काय पिले ह्याच्यात ऑर्गॅनोच ना. हां आणि हे काय हे सॉस आहे. अजून हे पिझ्झा अँड पास्ता सॉस. हे काय मेयोनीज, हे चीज, हे काय आहे काय काय जे बी काय आहे ते सगळं आणलं आहे लेकरांनी इथं. आणि हे जे आहे तर हे आहे मला सूपला हे फ्राय करून टाकायचे. गाजर किसून आणि हे जे आहेत ना ह्याला दोन्हीला बी तेलात मी फ्राय करणार आहे. आणि नंतर सूप उकळायला आले की नंतर टाकणार, ते पण दाखवते मी तुम्हाला. आणि आपण जर ताजं अन्न खाल्लं तर शेळ्या अन्नाला कधीच विसरायचं नसतं. ही माझी रात्रीची भाजी आहे, ह्याची मी मग एक धपाटे टाकणार आहे. तर चला सगळं तुमच्यासोबत अजून शेअर करते मैत्रिणींनो. चला तूप टाकलंय त्याच्यात ह्या 2 लवंगा उडून येतील रिजे, तेजपत्ता आणि हे जिरे. आणि त्याच्यामध्ये गाजर किसून घेतलंय आणि हे ग्रीन पीस त्याच्या तेलातच परतून घ्यायचं. छान असं परतू द्यायचं मैत्रिणींनो. आणि आपलं बघा सूपचं तुम्हाला दाखवते. एवढी छान झालंय ना, मस्त असं निघालंय छान असं. एकदा बघा असं सूप करून. आता हे गाजर म्हणलंय का, पण ते गाजर नाहीये, त्याचं कॅरेट आहे. गाजर खूप वेगळं असतं या. तुम्हाला भेटत असेल तर टाका, 1 नंबरमध्ये सूप होतं या. आणि हे आपले धपाटं ची भाकरी तुम्हाला म्हणलं ना मस्त अशी झाली. हे पकडत ह्याच्यावर थोडी शेंगदाण्याची चटणी, तेल टाकायचं, 1 नंबर लागते. गाजर आहे मैत्रिणींनो असं परतून घेतलं या. हां तर हे बघा चांगलं परतू द्यायचं ह्याला. छान वाफल्याच्या नंतर ह्याची चव छान लागते. तुम्हाला दाखवते मी. अजून नाही वाफलं, थोडंसं वाफू द्यायचं अजून 5 मिनिट. अरे थोडं ऐकू आलं तर काही होत नसतं या. पाणी टाकते ना थांब, माझं एकटी रोज शूट करत असते. हसा काय बी करा, मला काय फरक होत नसतंय बरं. तर 1 मिनिट मैत्रीण जास्त काळ्या मिऱ्याचं पावडर आहे हे टाकायले. तर आता काळं मीठ पण टाकते तर माझ्याकडे नाही आहे, त्याच्यामुळे मी काही ते टाकी नाही. आणि वरून अशी आपली कोथिंबीर. बघा मस्त असं सूप. येतात आमचे मिस्टर, त्यांना आल्याला देणार आहे आता गरम प्यायला. छान झालंय बघा तुमच्यासाठी सूप प्यायचं आणि कसं झालंय ते पण सांगायचं. टमाटा सूप त्याच्यात कॅरेट टाकले आणि आपले ग्रीन पीसचे वाटाणे तुम्ही आणलेले. नंबर 1 झाले की नाही. मस्त झालंय ना, छान झाले. लेकरांनी बी पिलंय. वाटाणे घरी केलंय हो ना. त्या मैत्रिणींना कमेंट करून सांगा कसं झालंय, तुम्ही कसं करतात सांगा. छान झालंय ना सूप, छान झालंय. नंबर झालंय. त्यांना तुम्ही सांगा म्हणजे कसं सांगा. नाही तुम्ही कसं करतात हां ते सांगा म्हणलं. आणि माझं कसं झालंय ते पण करण्यात बरोबर आले का ते सांगा असं म्हणाले. छान झालंय ना. तर हे सामान आणले काय काय ते दाखवते आता तुम्हाला. हे दूध तर आपल्या डेली. आणि हे बघा तर हे हो जेवायचं आहे ना. झालं 1 मिनिट. बेनिशाची मेहंदी आहे. हे लायटर घरचं काय केलं तर ह्यांनी घासलं काल ह्यानं घासणीनं, त्याच्यात गेलं पाणी, ते लायटर झाले बंद. हे लायटर हे चाकू त्याच्यावर फ्री आला आहे हो ना. नंबर 1 मध्ये आपल्या वाटाण्याच्या शेंगा एकदाच मार्केटमधून आणल्या की स्वस्त भेटतात. तर चला कसा वाटला आजचा व्हिडिओ, आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा मैत्रिणींनो. या व्हिडिओचा इथंच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय. तर हे आपला पास्ता रेडी झाला. ते भजे आणलेत त्या भज्याला नाहीये मीठ असं म्हणायलेत, आता खायलेत सगळे. तर ही आपली नाहीये. तर पास्ता रेडी झाला.